पुढचा चेंडू सामना करतो अक्षय. उत्तम असं शॉट लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू बघूया. 1 बाउन्स 4 4 धावा. धावसंख्येत बस धावसंख्या आली ती 5. षटक संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची 5. नावाजलेले असे फलंदाज येते रुपेश आणि प्रकाश कुंदे. चौकार आणि षटकार माऱ्यामध्ये माहेर. पुन्हा चपुटा चेंडू सामना करतो रुपेश. उत्तम असा शॉट ऑफ साईडच्या दिशेने मारा चेंडू. पुन्हा एकदा षटकार 6 धावा. धावसंख्या आली 18. षटकातील 2 चेंडू शिल्लक. हॅट्रिक चान्स. गुणाचा पुत्र चेंडू सामना करतो रुपेश. लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू बघतो. धावमध्ये आपल्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे तर एकच धाव. धावसंख्येत बस धावसंख्या झाली ती 19. षटकातील शेवटचा चेंडू. दोन्ही फलंदाजे नावाजलेले चौकार आणि षटकार मारामध्ये प्रकाश कुंदे आणि रुपेश. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते प्रकाश कुंदे. बघू चौका मारतो की षटकार. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20. षटक संपलंय. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आला तो संतोष. नावाजलेला असा गोलंदाज तो संतोष. तसेच नावाजलेले असे फलंदाज प्रकाश कुंदे आणि रुपेश. संतोषचा पहिला चेंडू मारा करीतो प्रकाश. अवांतराशी 1 धाव. वाईड. झेल सोडलाय मनोजाने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात संतोष आपल्या संघासाठी. त्याला प्रतिसाद देत नाही येते. विकेट किपर मनोज. संतोषचा पुढचा चेंडू 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली ती 22. संतोषचा पुढचा चेंडू सामना करेल तो रुपेश.
उत्तुंग असा शॉट बघा झेल होतो की नाही आणि हा झेल सोडलाय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष पण त्याला प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या फिल्डरांकडनं. धावसंख्या झाली ती 23. पुढच्या चेंडू सामना घेतो प्रकाश. महाराच्या नादामध्ये बीड झाला तो प्रकाश. षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या संतोषने. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या आली 24. षटकातील शेवटचा चेंडू. याच्या अगोदर संतोषने 5 धावा दिल्या. आता 5 चेंडू मध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी. स्ट्राईकला तो रुपेश. त्याचा मारा करीत तो संतोष. उत्तम असा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू आणि षटकार. षटकार. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 30. षटक संपलंय. आतापर्यंत रुपेशने 3 षटकार मारलेत. धावसंख्या आहे 30. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 4थं षटक घेऊन आलो सचिन. उत्तम असा शॉट. स्ट्रेट ड्राइव्ह बघा झेल होतं की नाही आणि झेल सोडलाय. दोन धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत धावसंख्या आली 32. चौकार आणि षटकार मारण्यामध्ये माहेर प्रकाश आणि रुपेश. खराब असा चेंडू वाईड. धावसंख्या आली 33. उत्तम शॉट ऑफ साईडच्या दिशेने मारा चेंडू तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 34. षटकातील 4 चेंडू शिल्लक. महाराच्या नादामध्ये बीट झाला तो रुपेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो सचिन आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. उत्तम शॉट आणि षटकार. धावसंख्येत
धावसंख्या ती 40. पहिलेच बोललो होतो चौकारां षटकार मारण्यात माहीर रुपेश आणि प्रकाश. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू बघूया सीमा पार 1 बाउन्स 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय तो रुपेश. शेवटचा चेंडू पुन्हा मारायच्या नादामध्ये बीट झालाय. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 44. सचिनने आपल्या षटकांमध्ये 14 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5 षटक घेऊन येतात ते मनोज आमचे मित्र मनोज. 44 धावा झाले आहेत. मनोज उत्कृष्ट फलंदाजी करतात ते रुपेश आणि प्रकाश. लेग साईडच्या दिशेने मारले चेंडू बघूया आणि हा षटकार पहिलेच बोललो होतो प्रकाश आणि रुपेश चौकार षटकार मारण्यामध्ये माहेर. धावसंख्या झाली ती 50. हाफ सेंचुरी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू बघा झेल होतं की नाही आणि हा झेल बाद. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता तो प्रकाश आणि प्रकाशची जागा समजण्यासाठी चालले ते निलेश मोरे उप नाना ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे हे सुद्धा चौकारी षटकार मारण्यामध्ये माहेर. उत्कृष्ट फलंदाजी करत होते प्रकाश आपल्या संघासाठी. वैयक्तिक 12 धावांवर बाद झाले होते प्रकाश. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राय लॉंग ऑफच्या दिशेने मारत चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धावसंख्या झाली ती 51. निलेश मोरे चौका मारतो षटकार. निलेश मोरे यांनी जर एक षटकार मारला तर भास्कर यांच्याकडनं 100 रुपयाचे पारितोषिक प्रत्येकी 6 ला निलेश मोरे यांना. मनोजचा पुढचा चेंडू सामना करतो निलेश. फुलटॉसा चेंडू हा नाही नो बॉल फ्री हिट. निलेश मोरे यांना चान्स फ्री हिट संधी बघा चौका मारतो की षटकार. नावाजलेले असे गोलंदाज असते मनोज. उत्कृष्ट शॉट तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देते. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 53. षटकातील 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो रुपेश. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो मनोज आपल्या संघासाठी. मनोजने आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा मारायच्या नादामध्ये बीट झाला तो रुपेश. शेवटचा चेंडू
पुन्हा एकदा झेल उडलाय, बघूया होतोय की नाही. झेल सोडलाय आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत बस षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 55. रुपेश हा वैयक्तिक 34 धावांवर नाबाद राहिलेला आहे. रुपेश 34 धावा. मनोजने आपल्या षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. फलंदाज पाठवायचे वैतोरा संघ. मनोज दोन चेंडू 1 धाव. प्रकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो संतोष. नावाजलेले असे फलंदाज संतोष. उत्तम शॉट लेग साईडच्या दिशे मारत चेंडू. बघूया किती आपल्या संघासाठी. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत 12. धावसंख्या झाली ती 3. 3 चेंडू 3 धावा. प्रकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो संतोष. उत्कृष्टाची गोलंदाजी करतो तो प्रकाश. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. प्रकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो मनोज. पुन्हा मारायच्या नादामध्ये बीट झाला तो मनोज. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 4. ऑफ साईडच्या दिशेने मारा चेंडू. बघूया किती धाव मिळतात आपल्यासाठी. गुड ट्राय अक्षय आणि 4 धावा. षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8.
वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरे चेंडू घेऊन आला होता इम्रान. स्ट्रेट ड्राय बघा झेल होते की नाही. दोन धावा घेण्याऐवजी 3 धावा बाईकच्या स्वरूपात 1 धावा असे 3 धावा. धावसंख्येत बार धावसंख्या झाली ती 11. इम्रानचा पुढील चेंडू अवंतराशी 1 धाव वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 12. 1 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात त्या इम्रानने. इम्रानचा पुढचा चेंडू सामना करतो संतोष. पुन्हा अवांतराशी 1 धाव वाईडच्या स्वरूपात आणि डिक्लेअर 1 धाव अशा 2 धावा घ्यायच्या आहेत. धावसंख्या झाली 14. इम्रानचा पुढचा चेंडू मारायच्या नादामध्ये बीट झाला तो संतोष. 2 चेंडू मध्ये इम्रानने आतापर्यंत 6 धावा दिल्यात. इम्रानचा पुढचा चेंडू सामना करतो मनोज. पुन्हा एकदा वाईड अवंतराशी 1 धाव. धावसंख्या झाली 15. या षटकामध्ये इम्रानने 3 वाईड दिलेत. इम्रानचा पुढचा चेंडू सामना करतो मनोज. उत्तम असा शॉट आणि षटकार. मनोज संतोषाच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. इम्रानचा पुढचा चेंडू उत्तम असा शॉट. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. लगातार 2 षटकार. धावसंख्या झाली 27. खूपच महागडा असं षटक इम्रान यांचं. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारत संतोषांनी. चौराशी 1 धाव. धावसंख्येत बस धावसंख्या 28. षटकाचे शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू सामना करेल तो मनोज. बघा चौका मारतो षटकार मनोज आपल्या संघासाठी. संतोषने 2 षटकार मारलेत. पुन्हा एकदा अलेक्साच्या दिशेने मारा चेंडू.
पहिलेच बोललो होतो. आणि चौकार 4 धावा, 2 बॉल 4 धावा. षटकार संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 32. खूपच महागडं असं षटक इम्रान यांचं. इम्रान यांनी 24 धावा दिलेल्या आहेत. 24 धावा खर्च केल्यात. इम्रानची जागा सांभाळण्यासाठी आला तर आसिफ. उत्कृष्ट अशी फलंदाजी करते सलामीची जोडी वायतरा संघाची. संतोष आणि मनोज. वैयक्तिक 19 धावांवर खेळतो तो संतोष आणि 9 धावांवर खेळतो तो मनोज. डिक्लेअर 2, 1 धाव. धावसंख्या 33. पुढचा चेंडू सामना करतो मनोज. ऑफसाईडच्या दिशेने मारा चेंडू बघूया. गटाचं क्षेत्ररक्षण तिथे अक्षय यांचं आणि 4 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 37. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला त्या आसिफ यांनी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात ते मनोज आणि संतोष आपल्या संघासाठी. सलामीची जोडी अजूनही स्क्रीजवरच. उत्तुंग असा शॉट लॉंगऑफच्या दिशेने मला चेंडू आणि झेल सोडलाय. एकच धाव. धावसंख्या ती 38. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू तर उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण तिथे सचिन दिघे यांचं. एक धाव चोरून धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 39. यानंतर होणार सामना अष्टविनायक वर्सेस श्री साई. दोन्ही संघाच्या करू आणि कॉमेडी बॉक्स मध्ये यायचे. अष्टविनायक खर्डे व श्री साई कसारा. डिक्लेअर 2 मध्ये 1 धाव. धावसंख्येत बस. धावसंख्या 40. षटकातील शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू मध्ये 16 धावांची गरज वैतरणा संघाला जिंकण्यासाठी. 13 चेंडू 16 धावा. लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू. डिक्लेअर 2 धावा. षटकार संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 42. आसिफ यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अष्टविनायक खर्डे. अष्टविनायक संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स संपर्क झाला आहे. चांगला होता तुला येऊन बसवतो इकडे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो प्रकाश.
उत्तुंग असं शॉट सेट ड्राय थोडं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे रुपेश यांचं आणि एक धाव धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 43. अष्टविनायक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ओम साई संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. प्रकाश चापूरचा चेंडू सामना करेल तर संतोष उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी महाराज नादामध्ये बीट झाला तो संतोष अजूनही वैतरण्याची सलामीची जोडी क्रीज मध्ये चोरून अशी एक धाव आणखी अशा 2 धावा. 9 चेंडू मध्ये 11 धावांची गरज वैतरणा संघाला. प्रकारचा पुढचा चेंडू सामना करेल तो संतोष अवांतर अशी एक धाव धावसंख्येत भर धावसंख्या आली ती 46. पुन्हा एकदा डिसाईन गोलंदाजी वाईड धावसंख्या आली 47. 9 चेंडू 9 धावांची गरज वैतरणा संघाला. सलामीची जोडी स्क्रीन मध्येच उत्तुंग असा शॉट लेग साईडच्या दिशेने मारा चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो संतोष आपल्या संघासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सचिन दिघे यांचं धावसंख्येत बाद धावसंख्या ती 50. षटकाचे शेवटचा चेंडू 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज 50 धावांची पार्टनरशिप झालेली संतोष आणि मनोज यांची. सलामीची जोडी आणखी क्रीज मध्ये षटक संपलंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली प्रकाशांनी. सहा चेंडू मध्ये 6 धावांची गरज खरेदी वैतरणा संघाला.
संतोष संतोष वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 5व्या षटक घेऊन आला तो संतोष उर्फ पिंटू. धावसंख्या आहे ती 50. 6 चेंडू म्हणजे 6 धावांची गरज. वॉरियर संघाचे कर्णधार संतोष. उत्तम असा शॉट बघूया झेल होतो की नाही. आणि झेल बाद लक्ष्मण यांनी उत्कृष्ट झेल घेतला आणि सलामीची जोडी तंबूत परतवले. संतोष 5 चेंडू 6 धावांची गरज. संतोष हा वैयक्तिक 29 धावांवर बाद झालाय. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो संतोष आपल्या संघासाठी. त्यामध्ये त्याने 2 षटकार मारलेत. मनोज हा 14 धावांवर खेळतोय. संतोषची जागा समजण्यासाठी झाला तो कल्पेश. उत्कृष्ट गोलंदाजी करतो ते पिंटू शेठ. 1 चेंडू आणि त्यावर गडी बाद करण्यात यश आला तो. वैयक्तिक 29 धावांवर बाद झाले तो संतोष. उत्कृष्ट फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी. उत्कृष्ट शॉट उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे रुपेश यांचं 1 धाव घ्या यशस्वी धावसंख्येत बाद धावसंख्या झाली ती 51. 4 चेंडू 5 धावांची गरज. उत्कृष्ट शॉट तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येत वर धावसंख्या आली ती 53. 3 चेंडू 3 धावा. ज्ञानेश्वर जाधव उर्फ नाना कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. उत्कृष्टाची गोलंदाजी करतो ते पिंटू शेठ. उत्कृष्टाचा शॉट डिक्लेअर झोन मध्ये 2 चेंडू मध्ये 2 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. पिंटू शेठ मारा करते मनोज. उत्तम असा शॉट लॉंग साईडच्या दिशेने मारा चेंडू आणि षटकार. वैताला संघाने हा सामना जिंकलेला आहे. जिंकल्यासाठी हार्दिक स्वागत. आले संघाचे कौतुक. उत्कृष्टाची फलंदाजी करतात तो मनोज आपल्या संघासाठी. षटकार मारून त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. किती